रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघता? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रमशाळेत मुलींना मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या मुख्याध्यापिका शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने पोलीस अधीक्षक नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, गोपाल भंडारी, एकनाथ वळवी, आनंद शेवाळे, चालिंदर पावरा, योगेश मोगरे, शंकर ठाकरे, आनंद सिंग शेवाळे, प्रकाश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार तालुक्यातील टोकर तलाव गावातील कस्तुरबा गांधी आश्रमशाळेत मुलींना तेथील मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा या मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करत असल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून मुख्याध्यापिका या विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातच रात्री अपरात्री विद्यार्थिनींना मारहाणीच्या घटना देखील वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारी रोजी आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी शाळेला भेट दिली असता या ठिकाणी याचवेळी पोलीस प्रशासन व संबंधित शाळांचे सदस्य देखील उपस्थित झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी या आश्रमशाळेत शिकत आहेत. गाव पाढे दूरवर असल्याने वसतिगृहात राहत आहेत. याचा गैरफायदा येथील प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी घेऊ नये. यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून कस्तुरबा गांधी मुलींची आश्रमशाळा टोकर तलाव, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार येथील मुलींना मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, धुळे. कस्तुरबा गांधी मुलींची आश्रमशाळा टोकर तलाव, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार येथील आश्रमशाळेतील आमच्या आदिवासी मुलींना तेथील मुख्याध्यापिका श्रीमती शर्मा यांनी जबर मारहाण केलेली आहे. त्या मुलींना ह्या ज्या मुख्याध्यापिका आहे ह्या रात्री अपरात्री मारहाण करतात, त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देतात. ही घटना समजल्यानंतर आमच्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तिथं पोहोचले आणि नंतर तिथल्या संस्था चालकांनी संबंधित प्रशासनाने त्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलं असलं तरी अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून या मुख्याध्यापिकेवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्यामार्फत आमच्या बिरसा फायटर संघटनेमार्फत निवेदन दिलेलं आहे. या मुख्याध्यापिकेवरती कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. जय आदिवासी. आदिवासी समाजाच्या मुलींसोबत तुम्ही त्यांच्या जीवावर मोठे होताना अजून